एखादा माणूस सांगू शकतो 2 वर्षापूर्वी मी विमा भरला होता म्हणून? कोणा विमा भरला 2 वर्षापूर्वी? इशनाथ सुरंगली उभा आहे, किती भरला होता? हे विश्वनाथ हे नमस्कार शेतकरी मित्रांनो, 26 जानेवारीच्या मुहूर्तावरती आपल्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे। आपले केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांची लवकरच कर्जमाफी केली जाणार आहे अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून आल्याचे सांगितले आहे। मित्रांनो, याआधी बऱ्याच शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे, परंतु जूनमध्ये काही थकीत कर्जमाफी शेतकऱ्यांची आहे ती लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे। तसेच आणखी काही सुविधा शेतकऱ्यांना व महिलांना मिळणार आहेत हेही त्यांनी सांगितले आहे। तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कोणती नवीन योजना काढता येते का याचा विचारही मोदी सरकार करत असल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे। सो मित्रांनो, रावसाहेब दानवे यांनी थेट लाईव्ह भाषण केले, त्यामध्ये या सर्व घोषणा केल्या आहेत। तर हे लाईव्ह भाषण त्यांचे काय आहे, त्यांनी या भाषणामध्ये कोणकोणत्या घोषणा शेतकऱ्यांसाठी केल्या आहेत, महिलांसाठी केल्या आहेत किंवा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा केल्या आहेत त्या आपण लाईव्ह पाहणार आहोत। तर चला पाहूयात रावसाहेब दानवे यांनी कोणकोणत्या घोषणा लाईव्ह भाषणामध्ये केल्या आहेत। हे सांगू राहिले एक शेतकरी आहे, 2500 रुपये, 3200 रुपये विश्वनाथ जाधवनं विमा भरला होता, 3200 रुपये। विश्वनाथ यावर्षी विमा किती भरला? विश्वनाथ त्याच्या तोंडाने सांगू राहिला की गेल्या 2 वर्षापूर्वी मी 3200 रुपये भरले होते। जमीन तेवढीच आहे, पीक तेच आहे। या वर्षी मोदीजीचं सरकार, एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार आणि अजितदादाचं सरकार आल्याच्या नंतर ज्या माणसानं विश्वनाथला 3200 रुपये भरले होते त्यांना या वर्षी 1 रुपया भरला। जमीन तीच आहे, पीक तेच आहे। मग बदल कशामुळे झाला? तर हा बदल आपल्या सरकारनं निर्णय केला की शेतकऱ्याला विमाचा हप्ता भरायचं काम नको, 1 रुपया भरला तरी त्याचा विमा आम्ही काढू। आता थोडंसं याचं गणित समजून घ्या। विमा कंपनी सरकारची नाही आहे, ही खाजगी कंपनी आहे। पैसे भरल्याशिवाय विमा काढत नाही। विश्वनाथला गेल्या वर्षी 3200 भरले, या वर्षी 1 रुपया काढून पण नाही। आपलं मोदीजीचं सरकार विश्वनाथकडून घेतं 1 रुपया आणि 3199 रुपये सरकारच्या खात्यातून टाकतं। 1 रुपया विश्वनाथचा, 3199 रुपये हे आपल्या सरकारचे मग कंपन्या भरल्या जातात आणि मग विश्वनाथचा गेल्या वर्षाचे एवढे पैसे भरूनच विमा निघतो। समजलं का तुम्हाला? वर हात करा कोणला समजलं तर। अरे बाबा हो, एवढं सगळं समजतं, या लोकांचं तुम्ही ऐकणार आहे का? आता कोण नाही ऐकणार? वर हात करा। इकडा थकला असत तर इकडा करा। आता 1 रुपया विमा 2014ला तुम्ही मला लोकसभेमध्ये पाठवलं। या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाले, त्यांनी मला कंझ्युमर अफेअर्स अँड उपभोक्ता मामल्याचं मंत्री करून टाकलं। कोणला समजलंय? कोण्या खात्याचा मंत्री हो तुम्ही? कंझ्युमर अफेअर्स अँड उपभोक्ता मामले मंत्री। आपल्या मराठीत त्याला म्हणतात अन्न नागरी पुरवठा मंत्री। अन्न नागरी पुरवठा मंत्री। माझ्याकडे खातं काय होतं की या देशातली जी 140 कोटी जनता आहे त्याच्यातले 80 कोटी लोक हे दारिद्र्य रेषेखाली आहे।
त्यांना अन्नधान्य द्यायचंय. बाहेर राज्यातून अन्नधान्य खरेदी करायचं, दुकानामार्फत त्या शेतकऱ्याला, त्या गरीबाला अन्नधान्य द्यायचं. आम्ही गहू खरेदी करतो तो 24 रुपये क्विंटल, तांदूळ खरेदी करतो 40 रुपये क्विंटल, गहू 24 रुपये क्विंटल. तुम्हाला काय भाव देत होतो कोणी सांगू शकता? किती? 2 रुपये किलो. बाबड्या काय किलो? उभारावून सांग. 2 रुपये किलो खरेदी करतो 24, तुम्हाला देतो 2 रुपयांना. म्हणजे मधले 22 रुपये कुठं आणतो तो आम्ही? एका माणसाला 5 किलो धान्य, 5 किलोचे 10 रुपये, आणि तिकडं 120 रुपयात खरेदी करायचं, 10 रुपयात तुम्हाला द्यायचं 5 किलो धान्य. म्हणजे 110 रुपये. मोदीजी, लोणगावचा आमचा कार्यकर्ता आहे बाबड्या, त्याच्या खात्यात 110 रुपये टाकून द्यायचे. पहा मोदी माणूस चांगला आहे का नाही सांगा बरं मला तुम्ही. कोणला वाटतं चांगला आहे? सांगा एकदा. बरोबर आहे. महिलांना वाटतं चांगलं आहे म्हणून दाखवावर हात करून तुमचे. मी म्हणतो म्हणून नाही. सरकार भरतं 110 आणि तुमच्याकडून घेतं फक्त 10. मोदीजी गरीबाचे प्रधानमंत्री आहे की नाही मला सांगा तुम्ही? गरीबाचे प्रधानमंत्री आहे का नाही? कोविड आला, कोविडच्या काळामध्ये सुद्धा मी त्याच खात्याचा मंत्री होतो. मोदीजीने आम्हाला बोलवलं आणि विचारलं तुमच्या खात्याची परिस्थिती काय? म्हणलं साहेब आम्ही 24 रुपये किलो गहू खरेदी करतो, 40 रुपये किलो तांदूळ खरेदी करतो, 2 रुपये किलो गहू देतो आणि 3 रुपये किलो तांदूळ देतो. ते म्हणले ठीक आहे देत राहा. पण बसलेली जी जनता आहे यांना धंदे करावे लागतात, कामं करावं लागते, शेतात जावं लागतं, मजुरी घ्यावं लागते आणि मग आपल्या लेकरा बाळाला खाऊ घालावं लागतं. ही हातावरची माणसं आहेत. पण शेतीतलं काम बंद, कारखान्यातलं काम बंद, रोज मजुरी पुरी बंद. हे 5 किलो पोट भरणार नाही. 2 रुपये किलो गहू द्या, 3 रुपये किलो तांदूळ द्या, पण पुन्हा प्रधानमंत्र्याच्या वतीनं 5 किलो धान्य मोफत बी देऊन टाका. म्हणजे आम्ही 5 कोविडमध्ये किती दिलं तुम्हाला? 10 किलो धान्य दिलं. 10 किलो धान्य कोविडमध्ये कोणा उचललं? जरा वर हात करा बरं. 10 किलो उचललं कोणा? बरोबर आहे. आता मोदीजीनं सांगितलं या गरीबाकून 2 रुपये घेणं आणि 3 रुपये बी घेणं अवघड आहे. आता 2ही घेऊ नका, 3ही घेऊ नका. आता 5 किलो धान्य एका माणसाला मोफत द्या. 5 घरात माणसं असतील तर 25 किलो धान्य त्या माणसाला देऊन टाका. आता मोफत धान्य कोण घेतं? वर हात करावर जरा. मोफत कोण घेतं? म्हणजे याचा अर्थ असा की आता गव्हाचे भाव 3600 रुपये या वर्षी. बरोबर आहे. 3600 घ्यायचं, आणाचं भाडं द्यायचं, सगळा खटाटोप करायला 45 रुपये लागतात. 45 रुपये सरकार आपल्या तिजोरीतून त्या गव्हावाल्याला देतं आणि तुम्हाला मोफत गहू देतं. बा सरकार हे गरीबाचं सरकार आहे, हे श्रीमंताचं सरकार नाही आहे. मोदीजीनं सांगितलं खेड्यापाड्यातला शेतकरी कधी पाणी जास्त पडतो, कधी पाणी कमी पडतो, कधी पोटऱ्यातच वाळून जातं, कधी फुलऱ्यातच जातं. मला सारा काय या देशातल्या सगळ्या अल्पउधारक शेतकऱ्याला नाही, साऱ्या शेतकऱ्याला त्याच्या खात्यावर 6000 रुपये जमा केले गेले.